राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. जिथे मुले खेळायची ती बागच त्यांची दफनभूमी झालीय. अकबर पीटीचा तास म्हणून खुशीत बसमध्ये चढला होता. हादीर परीक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे परेशान होता. हल्ल्यापूर्वी ओसामाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. प्रवासात मुले गाणी म्हणत होती. तो आणि त्याचा लहान भाऊ दोघेही स्फोटात मारले गेले. शाळेतले रिकामे वर्ग कसलीशी कैफियत मांडतात. शिक्षक शिकवताना सुन्न होतात आणि हजेरीच्या वेळी अनुपस्थित शेरा देताना खोल आतून गलबलतात. देशात शिक्षणाला वाव नसल्यामुळे एकही मुलगी दगावली नाही. हल्ल्यातून जिवंत वाचल्या अपंग झाल्या मुलांनी परिधान केल्या वस्त्रातून काहींच्या जखमा दिसतात, काहींच्या दिसत नाहीत. महम्मद इब्राहिम वाचला, आयुष्य तसं उरलं नाही आणि भविष्यही बेचिराग झालं म्हणताना तो जराही चाचरला नाही. मृत मुलांना ओळखताना पालकांना कष्ट पडले. जवळजवळ विद्रूप होऊन अस्पष्ट झाल्या चेहऱ्यांमुळे प्रत्येक पोर आपलेच त्यांना भासू लागले. इंजमाम अल हुरागी यांनी 10 वर्षांचा मुलगा गमावला. त्याची ओळख दातांवरून पटली. तर काहींची ओळख पटेपर्यंत खणून ठेवलेल्या काही जागा तशाच ठेवण्यात येणार आहेत. अस्वस्थ होऊन मी पेपर मिटला, टिपणं काढली. केवळ बातमीचा अनुवाद केल्यानंतर तिची कविता होते. हे खरंच किती भयंकर आहे. हे खरंच किती भयंकर आहे. हे खरंच किती भयंकर आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला युद्ध नको असतं. ते टाळता आलं तर हवंच असतं, पण प्रत्यक्षात असं होत नाही. माणसांना असंवेदनशील करणारी युद्ध हा चिंतेचा विषय घेऊन आदित्य दवणे युद्धानंतर हा कवितासंग्रह घेऊन आले आहेत. नुकताच हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. आजच्या अस्वस्थ काळावर भाष्य करणारा हा कवितासंग्रह आहे. राजहंसी मोहोर या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. आदित्य दवणे लिखित युद्धानंतर या कवितासंग्रहाची ओळख या एपिसोडमध्ये आपण आज करून घेणार आहोत. आदित्य, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. आदित्य वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत उच्च पदवीधर असून मुंबईतील अनेक महाविद्यालयात अध्यापन करण्याचा अनुभव त्याला आहे. महत्त्वाच्या नियतकालिकांतून त्याच्या कविता आणि ललित लेख नेहमीच प्रकाशित होत असतात. छत्रपती शिवरायांचं चरित्रकथन तो हिंदीतून सादर करतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यानं काव्य वाचन केलं आहे. मला वाटतंय आदित्य, आता आपण संवादाला सुरुवात करूया. नक्कीच. आजच्या वर्तमान युद्धाचं भीषण रूप जगातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या दारापर्यंत येऊन ठेपलंय. मग ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. तुझ्या कविता वाचताना जाणवतं की या कवितांमधून तू वैश्विक विषयाचा वेध घेतला आहेस. तू एवढा तरुण आहेस, पण मग तुझा अभ्यास विषय किंवा कविता लिहिण्याचा विषय हा युद्ध का आहे? सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांना अगदी मनापासून नमस्कार. या संग्रहातली जी पहिली कविता मी लिहिली त्याची प्रक्रिया तुम्हाला थोडक्यात सांगतो. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट माझा शिकण्याचा विषय होता आणि त्या सगळ्या शिक्षण काळामध्ये जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट शिकता, व्यवसाय शिकता, तेव्हा अनुषंगाने तुम्हाला जागतिक राजकारण आणि हे सगळे विषय तुमच्या परिचयाचे होतात आणि ते सगळं तुम्हाला परिचयाचं होत असताना तुम्हाला कळू लागतं की तुम्ही कशा जगात जगत आहात ते. तर व्यवसाय आणि सगळे ब्रँड्सबद्दलचं शिक्षण घेत असताना मॅनेजमेंट विषय होता माझा, मार्केटिंग. जगात कुठल्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत, त्या कशा वर्क करतात, देशामध्ये कुठे कुठे गृहयुद्ध सुरू आहेत, कुठे 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहेत, कशामुळे ती सुरू आहेत, हे सगळे विषय अनुषंगाने माझ्या वाचनात येत होते, बघण्यात येत होते. आणि याच काळामध्ये कुठेतरी मला एक वेगळा छंद लागला, असं छंद जडला असं म्हणता येईल. मी या काळात ऑस्कर नॉमिनेटेड मूव्हीज ज्या आहेत त्यांचं संकलन मी करू लागलो आणि अनेक ऑस्कर नॉमिनेटेड मूव्हीज या वॉर ड्रामा आहेत
तर 2002 साली प्रदर्शित झालेला द पियानिस्ट हा चित्रपट माझ्या बघण्यात आला आणि तो बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप काहीतरी भयंकर घुसळू लागलं आणि म्हणजे मी जास्तीत जास्त जास्त काय सांगू शकलो असतो एखाद्या मित्राला की नाही तू जाऊन हा बघ, इतकंच म्हणू शकलो असतो. त्याला 3 ऑस्कर नॉमिनेशन होते. पण त्याच्या पलीकडचं मला काहीतरी सांगायचं होतं. जे काय ते कळण्याकरता मला कविता लिहावी लागली आणि कवितेने मला हक्काने बोलवून घेतलं आणि मग पियानिस्ट याच शीर्षकाची पहिली कविता जी या संग्रहात तुम्ही वाचू शकता ती माझ्याकडनं लिहिली गेली आणि ती लिहिल्यानंतर मला कुठेतरी हायसं वाटलं. त्यामुळे भविष्यात ह्याच्यावरती मी इतकं लिहीन किंवा हा माझा चिंतेचा विषय होताच, पण तो चिंतनाचा सुद्धा विषय होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु त्यानंतर मला उत्सुकता वाटू लागली. म्हणजे जरी अभ्यासाचा विषय नसला तरी येमेन, सिरिया, लेबनन, मेक्सिको, आफ्रिका, इस्रायल, पॅलेस्टाईन ह्या भागात, भारतात काश्मीर, अरुणाचल प्रदेश ह्या भागात जे धुमसतंय त्याच्या ज्या बातम्या मी वाचत होतो, डॉक्युमेंटरीज मी बघत होतो, चित्रपट मी बघत होतो, ते सगळं बघताना खूप आतमधनं जे काही जळू लागलं माझ्या, ते व्यक्त करण्याकरता मला माझी कविताच कुठेतरी तिने मला आधार दिला आणि असं वाटलं की आपण व्यक्त झालं पाहिजे. कारण होतं काय की तुम्हाला तुमच्या आसपास तुम्ही सुरक्षित आहात. म्हणजे मी माझ्या मनोगतात म्हटलंय की माझा आजपर्यंत कधी सकाळचा चहा सुद्धा हुकला नाहीये. मी अगदी बंदुका सुद्धा वापरल्यात त्या तुम्हाला जत्रेमध्ये फुगे फोडायला मिळतात त्या, आणि इतकं सगळं सुरक्षित असताना पण जर का तुमच्यात ती संवेदना जिवंत असेल ना, तर तुम्ही जिथे आहात तिथे बसून सुद्धा त्या युद्धबाधित देशातील मुलांचे अश्रू दिसू शकतात. तिथल्या मातांचे आक्रोश तुम्हाला ऐकू येऊ शकतात. त्यामुळे हे सगळं बघताना, वाचताना, ऐकताना आपण म्हणजे ही जी आपल्याला अतिसुरक्षितता मिळाली आहे त्याचा कुठेतरी मला ती लाज वाटू लागली की आपण किती सुरक्षित आहोत इथे. म्हणजे आपण आज इथे पॉडकास्ट छान करतोय, माझं पुस्तक प्रकाशित होऊ शकतंय, ते कोणीतरी विकत घेतंय, पण ह्याचा दूर दूरपर्यंत संबंध नाही असे अनेक देश आहेत आणि असे अनेक तरुण कवी असतील, लेखक असतील, बालक असतील जे ज्यांना आपल्याला स्वप्न पडू शकतात ह्याचं सुद्धा स्वप्न पडत नाही. त्यामुळे कुठेतरी मला त्या सगळ्यांचे आक्रोश एकत्र ऐकू आले आणि त्या आक्रोशाचा आवाज म्हणजे युद्धानंतर असं मला वाटतं. आणि आत्ता पण तू ती जी कविता वाचून दाखवलीस, होय तर म्हणजे ती कविता ऐकल्यावर निशब्द व्हायला झालं. होय तर तू पहिली कविता तुझी जेव्हा छापून आली त्याची होय. काही खास आठवण आहे? होय. मी आत्ता जी अनुवाद कविता वाचली त्याची फक्त बॅकग्राऊंड सांगतो, कारण ती सांगणं थोडीशी महत्त्वाची आहे. हे मी लिहिली केव्हा, म्हणजे पियानिस्टबद्दल मी म्हणतोच, जी माझी पहिली मौजेमध्ये प्रकाशित झाली होती. ही कविता ह्या मागची बॅकग्राऊंड अशी आहे की येमेन नावाचा देश आहे. तर त्या देशामध्ये हौथी रेबल्स नावाचा एक मोठा ग्रुप आहे आणि ते गृहयुद्ध सुरू आहे त्यांच्या देशामध्ये. तर या हौथी रेबल्सने, बंडखोरांनी क्षेपणास्त्र सोडलं आणि ते चुकून जाऊन शाळेच्या बसवरती पडलं आणि त्यात ही सगळी मुलं दगावली आणि जी नावं मी या सगळ्या कवितेमध्ये वापरली ती सगळी नावं खरी आहेत त्या सगळ्या देशामधली, त्या बसमधली, त्या मुलांची. आणि परत तोच सगळा प्रकार की काहीतरी सांगावं असं वाटतं. पियानिस्टची अशी पुन्हा गंमत आहे की ती कविता ते पियानिस्ट नावाचा एक चित्रपट आला होता, तर तो चित्रपट मी पाहिला आणि त्याच्यानंतर जी कविता मी लिहिली ती मौजेमध्ये पाठवली गेली माझ्याकडनं आणि पहिली कविता मी मौजेत पाठवली आणि ती ॲक्सेप्ट झाली आणि तिथे ती पहिल्यांदा छापून आली माझी कविता. या संग्रहातली पहिली कविता पियानिस्ट. वा. आता आपण पुढे जाऊयात. युद्धाबरोबर अनेकदा त्याच्या समर्थनार्थ राष्ट्रभक्ती, न्यायाची बाजू, देशाचे रक्षण अशा गोष्टी जोडलेल्या असतात. या मुद्द्यांच्या बळावर युद्धासाठी जनतेला तयार केलं जातं. तुझ्या कविता वाचल्यावर असं लक्षात येतं की या तुझ्या कविता मानवतावादावर लक्ष केंद्रित करतात. तर तुझा हा दृष्टिकोन कसा तयार झाला? माऊलींनी जे पसायदान मागितलं आता विश्वात मके देवे, मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की हे लिहिणारा कवी मराठी आहे आणि तिथनंच खरं तर हा दृष्टिकोन तयार झाला असावा असं मला वाटतं. बालपणापासून सगळं ते संस्कार घेऊन आपण सगळेच या मातीमधले जन वाढत असतो. आपण इतके खरं तर आज संकुचित झालोत. म्हणजे खरं बघायला गेलं तर जगाचा नकाशा तुम्ही बघितलात
तर त्याला कुठेच तुम्हाला ज्याला आपण म्हणतो सीमारेषा असतील किंवा कुंपण असतील दिसणार नाही. तुम्हाला सलग जमीन दिसते किंवा सलग समुद्र दिसतो. त्याच्यामध्ये आपण भिंती पाडल्या घातल्या, आपण ते देश केले, आपण ते प्रदेश केले, आपण त्या जाती केल्या, आपण ते धर्म केले आणि मग इतके आपण संकुचित छोटे 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 होत गेलो की मग त्या संकुचितपणाचा इतका त्या ठिकाणी तिथे इतका तो वाढत गेला की मग द्वेष निर्माण झाला. तू छोटा का मी छोटा का, तू मोठा का मी मोठा. ह्याच्यामध्ये सगळं ते युद्धाची बीजं म्हणतो ना ती तिथे आहेत. म्हणजे सत्ता लालसा असेल, हिंसा असेल, त्या गोष्टी आहेतच. पण हा सगळा त्या युद्धाचा मला असं वाटतं की ते मूळ आहे असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने जर का आपण आज जगाकडे बघितलं तर हातातनं माणूस निसटत चाललाय की काय, अशी भीती वाटावी इतपत सगळं जगभर वातावरण आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बातम्या बघता, म्हणजे आपल्याला फक्त इथे माझी एक कविता आहे त्या संग्रहामध्ये, म्हणजे त्याचा आशय माझी पूर्ण पाठ नाही आहे, पण त्याचा आशय असा आहे की आपण इथे मृत किती झाले, तिथे कितीचं नुकसान झालं, असं इथे सगळं वाचतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला बातमी कळली आहे. तर जिथे ती बातमी संपते तिकडनं खरी ती बातमी सुरू झालेली असते असं मला वाटतं. त्यामुळे इतकं सगळं जगभर भयंकर सुरू आहे आणि माणूस निसटत चाललाय की काय, या सगळ्या भावनेतनं खरं तर मला असं वाटतं की युद्धानंतरची माझी सुरुवात झालेली आहे. तुम्ही फक्त विचार करा, आपण या ठिकाणी आज पॉडकास्ट सुंदर करतोय, पुण्यासारखं अप्रतिम शहर आहे. 1-2 मिनिटं फक्त एक विचार करून आपण सगळेच, तुम्ही कुठल्याही शहरातनं आज हा पॉडकास्ट ऐकत असाल, पण एक विचार करून बघू आपण की अचानक तुमच्या आजूबाजूला मोठमोठ्यानं सायरन वाजू लागले आणि अशा घोषणा सुरू झाल्या तुमच्या आजूबाजूला की लवकरात लवकर तुम्ही जिथून असाल तिकडनं बाहेर पडा. आपल्या शेजारच्या राष्ट्राने आपल्यावरती हल्ला केलाय. तुमच्या जवळची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घेऊन तुम्ही बाहेर पडा आणि या ठिकाणी जमा. तुम्हाला तुमचा पैसा दिसणार नाही, तुम्हाला तुमची मुलं दिसणार नाहीत, तुम्हाला कोणी दिसणार नाही. तुम्ही खाली पडाल आणि तुम्हाला दिसेल की सगळ्या इमारतींमधनं हे सगळे जथ्थे जे आहेत ते एका दिशेनं चाललेत. ही स्थिती आज नाही आपल्या देशात, पण ही उद्या होणार नाही अशातलाही भाग नाही. त्यामुळे जरी देशभरात युद्ध ही सुरू असली आणि आपण आज सुरक्षित असलो, तरी या सुरक्षिततेचा कुठल्याही प्रकारे आपण आज ज्याला आपण म्हणतो की ती कायम टिकेल असं न मानता शांततेच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करू शकतो. जरी आपण आज या देशात असलो तरी इतर देशांकरता आपण काय करू शकतो आपल्या परीने, निदान त्यांच्याबद्दल आपण एक मनात कणव बाळगू शकतो का, इतपत जरी जमलं आपल्याला, तरी मला असं वाटतं की त्या शांततेच्या दृष्टिकोनात जगाच्या भर पडेल असं मला वाटतं. आदित्य, तू इतकं सुंदर उत्तर दिलंस तर मला वाटतं याच्याच संदर्भातली एक कविता संग्रहात आहे, होय. नकाशे नावाची. तर तू ती प्लीज वाचशील जरूर आमच्यासाठी? विस्थापितांचं दुःख व्यक्त करणारी कविता आहे नकाशे. माणसं स्थलांतरित होतात त्यांना व्हावं लागतं म्हणून. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष स्वतःच्या असण्याची मुळं एका जागी घट्ट रुतवली माणसं, मातीसकट उन्मळून चालत राहतात दिसली वाट. घराचं शव तेवढं मागे सोडून त्याचा आत्मा पाठीवरती घेऊन शोधताना निवारा ती दिसतात केविलवाणी. ही माणसं मुळात असतात कुणीतरी, कुणी शिक्षक, कुणी कलाकार, कुणी डॉक्टर, कुणी कामगार, पण आज मात्र प्रत्येकाची ओळख उरते विस्थापित. त्यांना आता टिकून राहायचं असतं जगाच्या अंतापर्यंत किंवा स्वतःच्या तरी. कोणी आसरा दिलाच अशा माणसांना चुकून, तर आयुष्यभर वागवतात ते उपकाराचं जोखड मानेवर आणि अघोषित गुलामासारखे जगत राहतात जन्मभर. नव्या देशात, प्रदेशात, नव्या घरात, नव्या माणसांत ही माणसं अधेमध्ये उलगडतात जवळचा नकाशा, टिपतात सध्याच्या वस्तीचे ठिकाण आणि झरकन नेतात दृष्टी त्यांच्या स्वदेशावर. ही माणसं कुरवाळतात स्वतःचा देश बोटानं आणि मग मिटून नकाशा शांतपणे ठेवून देतात उशाखाली. लोक स्थलांतरित होतात त्यांना व्हावं लागतं म्हणून, नाहीतर कशाला कोणी बाळगले असते नकाशे आजच्या काळात. इतकी अस्वस्थ करणारी कविता आहे ही.
आदित्य, युद्ध आणि हिंसा किंवा हिंसक वृत्ती याच्याकडे तू कसं पाहतोस? मला असं वाटतं युद्ध आणि हिंसा हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. आणि काय म्हणतात त्याला, एक छोटीशी म्हणजे मी जेव्हा या सगळ्या विषयाचा अभ्यास करू लागलो, विचार करू लागलो, तेव्हा असं मनामध्ये आलं की एक्स देशाचा एक सैनिक आणि वाय देशाचा एक सैनिक, ह्याला सरकार पगार देतं, त्याला सरकार पगार देतं. ही दोन मंडळी कुठल्याही दोनपैकी एका देशात किंवा कुठल्या भलत्या देशामध्ये एखाद्या बस स्टँडवरती भेटली असती तर कदाचित ते बोललेही नसते, भेटलेही नसते, आपापली बस आली, ते निघून गेले असते. पण केवळ हा या देशाचा आणि तो त्या देशाचा म्हणून जे कपडे त्यांनी परिधान केलेत सैन्याचे, सरकारने दिलेल्या बंदुका हातात घेऊन आता ह्याला मार असं म्हटल्यानंतर त्याला एक वेगळा द्वेष चढतो. आणि कुठल्याही प्रकारचं भांडण नसताना, कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना एकमेकांच्या वैयक्तिक द्वेषाची, मी तुम्हाला किंवा तुम्ही मला गोळी मारता, हे किती भयंकर आहे. हे किती म्हणजे ह्या पुन्हा एकदा मी सांगतो की आज देशाचं आपल्या संरक्षण करणारे सैनिक आपल्या सुद्धा सीमेवरती आहेत. अनेक देशांचे सैनिक आज तैनात आहेत. मला कुठल्याही सैनिकाचा किंवा अशा प्रकारचा अपमान किंवा अवमान करायचा नाही. ती त्या त्या देशाची किंवा त्या त्या स्थितीची गरज आहे आज. मी असं म्हणणार नाही की असं माझ्या वक्तव्यामुळे कुठला वेगळा विपर्यास होऊ नये. परंतु आपण एक जेनेरिक विचार केला तर हे सगळं खरं तर आज घडतंय. म्हणजे एक इंग्रजी काय म्हणतात त्याला कहाणी होती, ती थोडीशी मी अशी मराठीत तुम्हाला करून सांगतो की एका बरणीमध्ये तुम्ही लाल मुंग्या टाका आणि त्याच बरणीत तुम्ही काळ्या मुंग्या टाका. त्या सुखाने नांदतात, पण तिथे येऊन त्या बरणीचं झाकण तुम्ही बंद करा आणि ती जी बरणी आहे ती तुम्ही गदागदा हलवा. ती हलवून तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा तुम्हाला दिसेल की काळ्या मुंग्या लाल मुंग्यांवरती आक्रमण करतायत, लाल मुंग्या काळ्या मुंग्यांवरती आक्रमण करतायत. पण प्रश्न लाल मुंग्या इकडे बरोबर होत्या का काळ्या हा नाहीच आहे. तुम्हाला शोधावं लागेल ती बरणी हलवली कोणी. आज कोणीच बघत नाहीये ते. म्हणजे तुमचा धर्म वेगळा, माझा वेगळा, तुमची जात वेगळी, माझी वेगळी, तुमचा देश वेगळा, माझा वेगळा, म्हणून फक्त आपण एकमेकांबद्दल द्वेष बाळगतोय. पण आपल्या मनामध्ये, आपल्या ज्याला आपण म्हणतो की आत्म्यामध्ये हा द्वेष पेरणारा कोण आहे, हे कुठले हात आहेत, ते कुठलं डिव्हाइस आहे, ते कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपल्या मनामध्ये हा द्वेष पेरतंय, ते कोण लोक आहेत की ज्यांच्या हातात हा जार आहे आणि हा जार आणि ही बरणी गदागदा हलवण्याची बुद्धी त्यांना होती. हे कोण लोक आहेत हे आपण कोणीच आज शोधत नाही आहोत. ते जे बडे लोक आहेत, तो जो एक क्लास आहे, हे सगळं घडून आणणारा, माझं एक वाक्य मनोगतामधलं की युद्ध घडवणारे किंवा ठरवणारे कधीच युद्धात मारले जात नाहीत. युद्धात मरतात ते शस्त्र उचलणारे आणि अनेकदा शस्त्रहीनही. त्यामुळे आपण मरणारे सगळे शस्त्रधारी आहेत आणि अनेकदा सामान्य नागरिक आहेत. तुम्ही आज बघा काय चाललंय देशात. मी कुठल्या एका देशाचा उल्लेख का करत नाहीये, कारण मग तुम्ही पुन्हा एकदा त्या देशाच्या बाजूने आहात किंवा त्या विरुद्ध आहात असं तुम्हाला लगेच आज लेबल लावलं जातं, जे पुन्हा एकदा भयंकर आहे. म्हणजे कसं काय असू शकतं की या देशामध्ये हिंसा होते म्हणजे मी हिंसा न करणाऱ्या देशाच्या बाजूने राहू. तिथे सुद्धा काहीतरी घडतंच आहे की जे चुकीचं आहे. त्यामुळे ही जी सगळी हिंसा घडवणारी जी मंडळी आहेत ना आज, जी अगदी वरती बसली आहेत, जी अगदी सुरक्षित आहेत आणि ज्यांच्या आज्ञेवरनं कोणीतरी त्या मिसाईलचं बटन दाबतंय, कोणीतरी तो ट्रिगर दाबतंय, कोणीतरी हातात तलवार उचलतंय, कोणीतरी भयंकर गोष्टीचा विचार करतंय, ती माणसं कोण आहेत ती आज जरा बघितली पाहिजेत. आणि थोडासा सदसद विवेक आपला जागा ठेवून त्या दृष्टीने आज सामान्यांनी जागृत झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की तू या ज्या दृष्टिकोनाने बघतोय, सगळ्यांनी जर आपण हा दृष्टिकोन जर बाळगला तर युद्धासारख्या काही म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा युद्ध असेल, काहीच होणार नाही. बरोबर आहे. आता मी एक वेगळा प्रश्न विचारते तुला की समकालीन साहित्यामध्ये आत्ता कविता कुठे आहे याबद्दल तुला काय वाटतं? आणि कविता आजच्या साहित्य प्रकारामध्ये दुर्लक्षित राहिली आहे का, असं तुला वाटतं का? खूप वेगळा आणि खरं तर महत्वाचा प्रश्न आहे. मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय त्या पिढीबद्दल मी प्रथम म्हणेन, माझ्या पिढीमध्ये जी आत्ता लिहिणारी मंडळी आहेत ती जबरदस्त काम करतायत. जे त्यांचे लिहिण्याचे विषय असतील, त्यांच्या कवितांचे आशय असतील,
लिहिण्याची पद्धत असेल ती खूप वेगळी आहे. पण कुठेतरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की माझं हे वैयक्तिक मत आहे अगदी. जर एखादी गोष्ट तुमच्या पोटाला चिमटा काढत असेल ना, तरच ती कुठेतरी तुम्ही त्या अर्जने सादर करता किंवा पुढे घेऊन जाता. आज थोडंसं असं मला वाटतं, की लोकांचे ठिकठिकाणी त्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. त्यांची कामं वेगवेगळी आहेत. आणि मग अर्थातच म्हणजे हे हे कुठल्याही प्रकारचं बायस होत नाहीये. पण कविता आज तुमचं पोट भरण्याचं माध्यम नाहीये आणि म्हणूनच ती थोडीशी ज्याला आपण म्हणतो, की कॅज्युअली बऱ्याचदा घेतली जाते की काय असं मला वाटतं. कविता संग्रह अनेक निघतायत आज. म्हणजे आज पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, नाशकात आणि अशा अनेक शहरांमध्ये तुम्ही बघाल तर सगळे शनिवार रविवार जी महत्त्वाची सभागृह असतात ती पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यांनी भरलेली असतात आणि अशी अनेक पुस्तकं आज निघतायत. पण ती पुस्तकं पोहोचवण्याकरता आपण काय करतो याचा थोडासा आज विचार खरोखर प्रामाणिकपणे आज आमच्या पिढीने निदान करायला हवा. आणि अनेक माध्यमं आज खरं तर आमच्याकरता उपलब्ध आहेत. ती निदान चाचपडून बघायला काय हरकत आहे असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा मी युद्धानंतर हा विषय हाताळू लागलो आणि त्याबद्दलचा विचार करू लागलो, त्यासोबतच जेव्हा ह्याची निर्मिती पूर्ण होऊ लागली राजहंस प्रकाशनासोबत, तेव्हा माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आल्या की कुठल्या काय काय आपल्याला करता येईल हे पुस्तक पोहोचवण्याकरता, आणि येत्या काळात नक्कीच माझ्याकडनं त्या होतील असं मला वाटतं. याच प्रश्नाशी जोडून मी आणखी एक प्रश्न विचारते की तुझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालाय. तुझे आवडते कवी कोण? वा, थोडंसं मला या प्रकाशनाची गंमत सांगायची आणि मग मी सांगतो माझे आवडते कवी कोण. युद्धानंतर मला म्हणजे हा जर का तुम्ही अर्पण पत्रिका बघितलीत तर मी अर्पण केला युद्धबाधित देशातील मुलांना आशापूर्वक. आणि मला असं हवं होतं की हा संग्रह जिथे युद्ध घडलंय किंवा घडतंय अशा प्रदेशात जाऊन आपण प्रकाशित करावा. नाहीतर एखादा सभागृह घेऊन योग्य त्या माणसाला बोलवून ते करणं अगदीच सोयीचं होतं आणि चांगलं आहे. मी ह्या पुस्तकाचं प्रकाशन अगदीच काही दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या पहलगाम गावात तिथल्या मुलांच्या हस्ते केलं. त्यामुळे मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की माझ्या मनाला एक वेगळं समाधान आहे की ज्यांना अर्पण केला हा संग्रह त्यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि ही जी सगळी खरेपणाची माझी भावना आहे ना, त्याचा स्रोत मी म्हणेन विंदा करंदीकर आहेत. माझे प्रचंड आवडणारे कवी विंदा करंदीकर. बऱ्याचदा तो कवीचं व्यक्तिमत्व त्याच्या कवितेमधनं खूप परावर्तित होतं असं मला वाटतं. आणि विंदांच्या अनेक कविता इतक्या सच्च्या आहेत, समाजाबद्दलच्या असतील, राजकारणाबद्दलच्या असतील, त्या इतक्या सच्च्या आहेत. ती मला असं वाटतं की प्रेरणा आहे. म्हणजे मला कायम विंदांची कविता एका काठीसारखी भासत आली आहे. म्हणजे एखादी काठी एखाद्याला आधार सुद्धा देते आणि जर का कोणी चुकीचं वागलं तर नाठाळाच्या माथी हाणू काठी असं म्हणून ती उगारता सुद्धा येते. त्यामुळे विंदा करंदीकर माझे अत्यंत आवडते कवी आहेत आणि प्रेरणा सुद्धा आहेत. आदित्य, तू आता पुस्तक प्रकाशन कुठे आणि कसं केलं ते आम्हाला सांगितलंस, पण या प्रती तुझ्या हातात कशा आल्या याचा काही किस्सा आहे? हो, त्याचा एक जिवलग आठवण आहे मी तर खरं तर म्हणेन. आणि राजहंसचे प्रकाशक दिलीप माजगावकर सर यांनी ती मला एक नजराण्यासारखी बहाल केली असं मला ते म्हणावंसं वाटतं या क्षणी. हा खरं तर आज आपण आपला घडतोय तो खरा पॉडकास्ट, पण या पॉडकास्टची रंगीत तालीम अदृश्यात घडून गेली आहे. ती कशी तर एक दिवस मला राजहंसच्या ऑफिसमधनं फोन येतो की आदित्य तुझा पॉडकास्ट करायचा आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ठीक 12 वाजता तुझ्या घरी आमची टीम येईल आणि हा पॉडकास्ट घडेल. मी हो म्हटलं आणि मी तयारीला लागलो अक्षरशः. मी वैशाली मॅडमना विचारलं की काय मला प्रश्न मिळतील का, आपण कशावरती चर्चा करणार आहोत. तर मला प्रश्नसुद्धा आले आणि त्या दिवशी ज्या दिवशी ठरलं होतं मी वाट बघू लागलो. मी कविता काढल्या कुठल्या आपल्याला वाचायच्या आहेत. 11 वाजले आणि मी मेसेज केला की कुठपर्यंत आलात. तर समोरनं रिप्लाय आला की आम्ही येतोय, जवळ 1 तासाभरात आम्ही पोचू. आणि 1 तासाने माझ्या घराची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला आणि आई स्तब्ध झाली अक्षरशः. मी गांगरली असंच म्हणेन खरं तर.
बेल वाजली म्हणून मी सुद्धा बाहेर आलो. आणि तुम्ही विश्वास ठेवा असं मी विनंती करतो तुम्हा सगळ्यांना, की समोर साक्षात दिलीप माजगावकर सर माझ्या घरी आले होते. आणि दिलीप माजगावकर सर, मागे रेखाताई माजगावकर, संग्रहाच्या संपादिका नीरजाताई, डॉक्टर मंगलाताई आठले, ही सगळी दिग्गज मंडळी माझ्या घरी, माझ्या हॉलमध्ये. आणि 2 मिनटं म्हणजे मला त्यावेळी खात्री पडली की आपलं हृदय चांगलंच बळकट आहे, अजून आपल्याला काही झालं नाही म्हणजे. कारण ध्यानीमनी कुठल्याही प्रकारची ही गोष्ट नाही. आणि अचानक तुमच्यासमोर ज्यानं तुम्ही खरोखर मनापासून मानता अशी एखादी व्यक्ती तुमच्या समोर अचानक प्रगट होते आणि तुम्ही धन्य होऊन जाता. तुमच्यासमोर बोलायला तुम्हाला शब्द फुटत नाही, सुचत नाहीत. आणि दिलीप सर त्या दिवशी घरी आले. आणि किती खरं तर म्हणजे मी तर म्हणेन हा खूप माझ्याकरता रोमॅन्टिक किस्सा आहे. कारण दिलीप सरांना फक्त या ज्या युद्धानंतरच्या प्रती होत्या त्या माझ्या हाती सुपूर्त करून माझ्या चेहऱ्यावर जो आनंद उमटतोय तो त्यांना टिपायचा होता. आणि लेखक आणि प्रकाशकाचं हे जे काय म्हणतात त्याला एक बंध आहे, तो किती वेगळ्या प्रकारे साजरा करता येऊ शकतो हे त्या दिवशी मी शिकलो. आणि माझ्या नेणिवेत एक संस्कार रुजला गेला असं मला वाटतं. तर अशा प्रकारे खास पुण्यावरनं दिलीप सर मुंबईला माझ्याकरता आले या पहिल्या प्रती घेऊन. आणि अशा प्रकारे या सगळ्या प्रती युद्धानंतर पुस्तकाच्या पहिल्या माझ्या हाती आल्या. तू आत्ता जे वर्णन केलंस त्या किस्स्याचं, होय त्या प्रसंगाचं, ते अक्षरशः चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. होय होय आणि तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच हा एक संस्मरणीय क्षण झाला असेल. हे थोडं मला सांगावं असं वाटतं ह्याच्यामध्ये की किती तो प्लॉट असावा सरांचा, की अक्षरशः मी अचानक प्रश्न विचारले तर असं मी विचारू शकतो ह्याची कदाचित तिकडे कल्पना केली नसावी. त्यामुळे ते प्रश्न त्या काळात काढण्यात आले. मी कदाचित त्या प्रवासात विचारू शकतो की बाबा कुठपर्यंत आलात, तर असं जर का मी वैशाली मॅडमना विचारलं तर उत्तर काय द्यायचं, पनवेल, हे सुद्धा त्यांनी त्या प्लॉटने डिसाईड केलं होतं. इतकं सगळं स्क्रिप्टेड होतं. पण हे सगळं कशा करता, तर त्या लेखकाच्या, त्या कवीच्या चेहऱ्यावरचा तुझ्या डोळ्यातला आनंद टिपण्याकरता. हे किती खरंच ग्रेट आहे, नाही का? खरं. आता तुझ्या पहिल्या कविता संग्रहानंतर तुझं आगामी लेखन आम्हाला कोणत्या स्वरूपात वाचायला मिळेल? युद्धानंतर खरं तर मी असं म्हणतो, जे युद्धानंतर ही माझ्यातल्या कशाला तरी मिळालेली मुक्ती आहे. कारण यातल्या प्रत्येक कवितेमधनं मी गेलोय. आणि हे फक्त इथे बोलायचं म्हणून मी बोलत नाहीये, अगदी मनापासून म्हणतोय की जे प्रसंग या कवितांमधनं आलेत त्या कवितांमधनं मी गेलोय. त्या कवितांनी मला अक्षरशः भोगलंय आणि प्रचंड त्रास झाला ह्या सगळ्या कविता लिहिताना. त्याची प्रक्रिया खूप सुंदर होती. नीरजाताईंचं संपादन मला या सगळ्या प्रोसेसला लाभलं आणि इतकी मदत मला खरं तर ताईंची झाली या सगळ्या प्रोसेसमध्ये. मी इंटरप्ट करते. चित्राविषयी काय सांगशील? कारण चित्र हे सुद्धा या कविता संग्रहाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, महत्वाचं आहे. ह्याच्या मागची गंमत थोडीशी अशी आहे की आपल्या मनात एक नाव असतंच. आणि मला समोरनं दिलीप माजगावकर सरांचं असं एकदा फोन आला आणि ते म्हटले की तुझ्या पुस्तकाचं संग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे ते आपण चंद्रमोहन कुलकर्णींना सांगतोय, चालेल ना? आणि मी म्हटलं सर माझ्या मनातलं नाव आहे हे. आणि चंद्रमोहन सरांनी इतकं समर्पक चित्र खरं तर काढलंय. आणि मी प्रामाणिकपणे पुन्हा सांगतो की हे पुस्तक माझ्या हाती येईपर्यंत मला ते मुखपृष्ठ माहिती नव्हतं. पण जेव्हा ते पुस्तक माझ्या हाती आलं, जेव्हा जसा एखादा बाप आपल्या मुलाला पहिल्यांदा अर्भकाला बघतो त्याप्रमाणे हे पुस्तक मी बघितलं. आणि चंद्रमोहन सरांचं हे मुखपृष्ठ आहे, तर ते इतकं समर्पक आहे सगळं, तर विषयाला फार सुंदर. आणि हे पुस्तक कसं पोहोचवता येईल, खरं तर हाच प्रोजेक्ट माझा आता ह्यापुढे असणार आहे. लेखनाचे प्रोजेक्ट मी समांतर सुरू आहेत. एक लेखसंग्रह सुरू आहे, कादंबरीचं काम सुरू आहे. त्या व्यतिरिक्त तुझे माझे नाते सांग या शीर्षकाने एक कार्यक्रम मी सुरू केलाय, जो महाविद्यालय आणि असे इंटिमेट स्पेसेस ज्या आज निर्माण झालेले आहेत तिथे करावा आणि हे पुस्तक पोहोचावं. आणि युद्धानंतर याच शीर्षकानं एक कार्यक्रम डिझाईन करावा असं माझ्या मनात आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांनी तो लवकर प्रसिद्ध होईल आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. नक्कीच मिळेल.
आदित्य, तुझ्या या कविता संग्रहास आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुझं आगामी लेखनही आम्हाला लवकरच वाचायला मिळू दे. तू आज खास या पॉडकास्टसाठी स्टुडिओत आला, त्यामुळे तुझे आभार. युद्धानंतर या कविता संग्रहाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. राजहंसी मोहोर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी.